नवी दिल्लीमध्ये जाऊयात। नितीन नवीन यांच्या भेटीसाठी सध्या आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले जे खासदार आहेत ते सध्या पोहोचलेले आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार पोहोचलेले आहेत। आता आपण पाहू शकतो की भाजपच्या कार्यालयात आता आपण उभे आहोत, तिथे आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार पोहोचलेले आहेत आणि आता हे सगळे जण नितीन नवीन यांच्या भेटीसाठी म्हणून चाललेले आहेत वरती। आता जर आपण पाहिलं तर भाजपच्या कार्यालयामध्ये तरुण चुग हे सध्या त्या दोघांना आम आदमी पक्षाच्या खासदारांना घेऊन आलेत आणि आजच राघव चड्डा यांचा भाजप प्रवेश देखील होऊ शकतो। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील कार्यालयामध्ये आहेत आणि हे सगळे खासदार भारतीय जनता पक्षासोबत औपचारिकदृष्ट्या विलीन होत आहेत आणि 2/3 बहुमत जे आवश्यक आहे एक गट घेऊन विलीन होण्यासाठी, ते 2/3 बहुमतासह आम आदमी पक्षाचे खासदार हे आता भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होत आहेत असं सध्या चित्र आपण पाहतोय। नवी दिल्लीच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये या घडामोडी घडत आहेत। एक मोठं ऑपरेशन लोटस राज्यसभेतील भाजपच्या सोबत असलेली एकूण संख्या विचारात घेता मोठं ऑपरेशन लोटस हे भाजपकडून करण्यात आलेलं आहे। या सर्व राज्यसभा खासदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल आणि हे सगळे जण भाजपलाच आपला विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यताही देतील आणि हा गट भारतीय संविधानातील 10व्या अनुसूचीतील तरतुदींनुसार भारतीय जनता पक्षामध्ये विलीन केला जाईल आणि त्यानंतर भाजप आणि एनडीएचं राज्यसभेतील संख्याबळ साधारणपणे 148 ते 149च्या घरात जाऊ शकतं। विशेष म्हणजे बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर ही घडामोड घडते। प्रत्यक्षात बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आणखीनही काही ऑपरेशन लोटसच्या चर्चा आहेत, विशेषतः महाराष्ट्राच्या अनुषंगाने त्या देखील पार पडल्या जाणार का? तिथे देखील ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत तसं काही घडणार आहे का, याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत। याविषयीच्या शक्यता अधिक तीव्र झालेल्या आहेत कारण अचानकपणे आज भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा पक्षामध्ये आम आदमी पार्टीचे 7 खासदार सामील होत आहेत। 10 पैकी 7 खासदार तर कमीत कमी आमच्या सोबत आहेत जसं राघव चड्डा यांनी म्हटलं आणि त्याशिवाय इतर जे खासदार आहेत त्यांची नावं देखील कालांतराने समोर येतील असंही राघव चड्डा यांनी म्हटलंय। त्यामुळे आज भाजपच्या केंद्रीय मुख्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाची शाल पांघरून राघव चड्डा आणि त्यांच्यासह सर्व राज्यसभा खासदारांचं पक्षात अधिकृतपणे औपचारिकदृष्ट्या स्वागत करणार आहेत अध्यक्ष नितीन नवीन। सोमेश, एकीकडे जसं आपण म्हणालो पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा हा पहिला टप्पा आणि दुसरीकडे आगामी होऊ घातलेलं पंजाबच्या निवडणुकांचं मतदान, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे ऑपरेशन लोटस राबवलं जात आहे। खासदारांमध्ये हे ऑपरेशन लोटस राबवल्याच्या नंतर आता आमदारांमध्ये देखील असं काहीतरी ऑपरेशन लोटस राबवलं जाऊ शकतं का पंजाबमध्ये? पंजाबच्या आमदारांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सध्या तरी असं काही घडेल असं दिसत नाहीये। त्याचं कारण स्पष्ट आहे की आता पंजाबच्या निवडणुका होणार आहेत आणि पंजाब निवडणुकांच्या पूर्वीच अशा स्वरूपाने आमदार फोडून काही खास किंवा विशेष फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल असं दिसत नाहीये। परंतु दुसऱ्या बाजूला इतकं मात्र नक्की की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला कमजोर करण्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं रणनीतिक पाऊल आहे। त्याचं कारण असं आहे की राघव चड्डा असतील, त्याशिवाय अशोक मित्तल विशेषतः जे पंजाबमध्ये लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे प्रमुख मालक आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येणं, त्यामुळे आम आदमी पक्षाची आर्थिक रसद ही पंजाबच्या निवडणुकांमध्ये खूप मर्यादित होऊ शकते। किंबहुना आम आदमी पक्षाला पंजाबच्या निवडणुकांमध्ये एकूण निवडणुकांचा खर्च करणं, त्यासाठीचे आवश्यक निधी गोळा करणं हे सगळंच अवघड होऊन जाऊ शकतं अशा प्रकारच्या पार्श्वभूमीवर। त्याशिवाय जर आपण पाहिलं तर वारंवार 16-16 हा आकडा काँग्रेसकडून सांगितला जातोय। 16 हा आकडा टीडीपीच्या 16 खासदारांचा आहे अशी एक चर्चा आहे आणि टीडीपीच्या खासदारांच्या पाठिंब्यावर भाजपचं केंद्रातील सरकार हे सध्या स्थिर आहे। त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर भाजपला देखील दोन्ही सभागृहांमध्ये आपली बाजू जास्तीत जास्त मजबूत करून घेणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यानुसार राज्यसभेमध्ये आज जी घडामोड घडते त्याचा परिणाम आम आदमी पक्षाच्या 3 लोकसभा खासदारांवरही काही होणार का हे देखील पाहावं लागेल आणि निश्चितच जसं आपण म्हटलं तसं बंगालच्या निवडणुकांनंतर अजूनही काही मोठे ऑपरेशन्स अपेक्षित आहेत, ती देखील वेग घेत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी। या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.